नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 258, 14 सप्टेंबर. जय नारायण श्री नारायण, जय जय नारायण नारायण. नरकाचं भयावह वर्णन ऐकून घाबरलेल्या जीवांना दिलासा म्हणून तिसऱ्या दिवशी अधमाधम अजामेळाची कथा आलेली आहे. सर्व दुर्गुणांचा पुतळा असणारा हा स्वैराचारी ब्राह्मण एका दासीसह राहत असतो. ती गरोदर असताना काही संत त्या गावात येतात आणि मुक्कामासाठी घर मिळेल का चौकशी करत असतात. तर एका चौकामध्ये 4 टवाळ लोक बसलेली असतात. ते मुद्दामून ह्याचंच घर दाखवतात आणि त्या दासीच्या सर्व प्रकार लक्षात येतो. ती गुपचूप त्यांना मागे लागणातनं घेते, थारा देते. दुसऱ्या दिवशी निघताना मागणं मागतात की ह्या तुला होणाऱ्या मुलाचे नाव तू नारायण ठेव. आणि ती नतमस्तक होते, हो म्हणते. म्हातारपणी झालेल्या अपत्याचा अजामेळाला लळा लागतो आणि त्याचं नाव नारायण ठेवलं जातं. तो उठता बसता नारायण 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 करायला लागतो. आणि अंतसमयी यमदूतांना विष्णुदूत अडवतात आणि नामामुळे याचं पाप धुतलं गेलं आहे सांगतात. मग ते यमदूत म्हणतात, अरे पण हा काही देवाचं नारायण नाव घेत नव्हता, हा त्याच्या मुलाला बोलवत होता. ते म्हणतात, तुला ते काय करायचं आहे, तू जा. ते हाकलून लावतात आणि हा सगळा संवाद त्याच्या समोर घडतो. म्हणजे त्याच्यातनं नंतर शुद्धी आल्यावर हे सगळं त्याला स्मरतं. त्याच्या नामामुळे पाप धुतलं गेलं आहे आणि याला आयुष्य आहे, तो आमूलाग्र बदलतो. शरणागतीने महापापीसुद्धा तरतो हेच दिसते. ज्ञानी महापुरुष सत्ताधीश कितीही मोठा असला तरी काय घडू शकतं हे इंद्राच्या गोष्टीने पुढं दिसतं की इंद्र मदांध होतो. देवगुरु बृहस्पती येतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जे व्हायचं तेच घडतं. म्हणजे सत्ताधीश असणाऱ्या इंद्राची गुरुची अवहेलना केल्यामुळं वैभवशाली इंद्र असला तरी लाळ घोटायला जात नाही, किंवा लाळ घोटायचीच नसते, निदान किमान मान द्यायचा असतो, पण तेही करत नाही. आणि म्हणताना बृहस्पती गडप होतात, म्हणजे गुप्त होतात. आणि इकडं दैत्य मात्र ही संधी साधतात. त्यांना कळतं की देवगुरु बृहस्पती इंद्रावर नाराज आहेत आणि ते लपलेत. ते दैत्यांच्या भीतीने गुरु हवेच आता वाटायला लागतं आणि ते सगळीकडं हुडकतात. गुरु तर मिळत नाहीत, कुठंच बृहस्पती सापडत नाहीत. आणि मग आता दैत्यांची तर भीती खूप असते आणि स्वर्गातनं परास्त व्हायची वेळ येते. आणि मग गुरु बदलून विश्वरूपाकडे गेल्यावर तो प्रथम निर्भत्सना करतो. कुणाचंही कुलगुरुपद हे वाईट आहे असं इथं सांगितलेलं आहे भागवतामध्ये, की ते म्हणतात तुम्ही मला कुलगुरू म्हणजे तुमच्या देवतांच्या कुळाचं मी गुरु व्हावा अशी माझ्याकडनं अपेक्षा करताय, म्हणून तो निर्भत्सना करतो. आणि ते सगळं ते ऐकतात, स्वीकारतात त्याची निर्भत्सना. आणि मग अस्त्रशस्त्रापासून वाचण्यासाठी पहिल्यांदा विश्वरूप त्यांना नारायण कवच देतात. या कवचाने तुम्ही अभेद्य आवरण प्रथम विश्वरूपाने देवतांना दिलेले आहे आणि मग नंतर पुनश्च स्वर्गारोहण त्यांचं केलेलं आहे. हे नारायण कवच आपणही रोज म्हणू शकतो. भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायात 23 ते 24 आलेलं आहे. 23 ते 34 असं 11 श्लोकात आलेलं आहे. आजच्या दिवशी महत्त्वाचे म्हणजे भक्त प्रल्हाद प्रेमापोटी नरसिंह अवतरतात. कार्यसमाप्ती झाल्यावर संताप आवेश खूप भयावह असतो. प्रत्यक्ष लक्ष्मी नारद कुणीच पुढं जायला धजावत नाही. मग नारद प्रल्हादालाच पुढे ढकलतात. तेव्हा तो म्हणतो, सर्वांच्या यज्ञात प्रकट होणारा तू आज आमच्या राक्षस कुळासाठी माझ्यासाठी इथं प्रकटलास असे म्हणत भगवंताला स्तुती करतो. पुढे वृत्रासुर वधाची कथा आलेली आहे. दधीचींना देवता अस्थी मागितल्यावर ते तत्काळ देह अग्नीत समर्पून त्या अस्थी देवतांना देतात. देहनिरपेक्षता आणि आत्मतादात्म्यता किती विलक्षण आहे हे आपल्याला पाहायला मिळतं या कथेमध्ये. वर्ण आश्रम सांगून प्रत्यक्ष नारायणाने नारदांना धर्माची 30 लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्यातली 5 साधने वेदाज्ञांशिवाय अन्य 15 लक्षणे आहेत. जसे तितिक्षा, त्याग, संयम, सरलता, संतोष, भूतदया, आत्मचिंतन, संतसेवा, सत्सत्विवेक, संसार, अनासक्ती, निराभिमानता, शौच, कृष्णलीला श्रवण संकीर्तन,
जेणेकरून जीवाला आत्मविस्मृती होते आणि संसारातील दुःखे विसरून आनंद प्राप्ती होते. इथं 3रा दिवस संपतो. जय नारायण, श्री नारायण, जय जय नारायण नारायण.